या प्रोजेक्टमध्ये आपली मुख्य टीम असेल ती म्हणजे अर्थात क्लायंट्सकडनं पण त्यांचे काही मेंबर्स असतील आपल्याला इनपुट द्यायला आणि त्याप्रमाणे इनपुट जर आपण आत्तापासूनच त्याच्यात इन्कॉर्पोरेट केले तर आपल्याला एक्सक्यूज मी हॅलो हॅलो जावई बापू नमस्कार. मी स्वानंदीची आई बोलतेय. ऐका मी आत्ता ना एका मीटिंगमध्ये आहे. मला आत्ता बोलता मीटिंगमध्ये आहेत का? सॉरी 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 पण आता काय करू, वेळच माझ्यावर अशी विचित्र आली आहे ना. तर आता आपल्या माणसांशी नाही बोलणार तर कोणाशी बोलणार, म्हणून तुम्हाला मी थोडा फोन केला. सॉरी मला हा फोन घ्यायला लागेल. हां सॉरी जरा बोला. बघा ना, मला असं वाटलं होतं की तुमच्याकडे आल्यानंतर मला जरा बरं वाटेल, माझ्या डोक्याला जरा शांतता मिळेल. घरामध्ये एवढी कटकट 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 असते ना, तर मग मी म्हटलं तर कुठे जायचं, आपल्या माणसांच्या घरी नाही जायचं तर कोणाकडे जायचं. पण इथे आल्यानंतर असं म्हणजे माझं मनच रमत नाही. आहो आमचं घर कसं एवढंसं खुराड एवढं, एक पाय घरामध्ये तर एक पाय किचनमध्ये, तर काय आता पटकन दुसरा पाय उचलला की तो आमच्या बेडरूममध्ये जातो. आम्हाला सवय नाही ना एवढ्या मोठ्या घराची. पण आता काय करायचं, मन तर रमवायला पाहिजे ना. म्हणून म्हटलं की छोटासा असा टीव्ही मला मिळाला असता ना रूममध्ये, म्हणजे इथे, तर बरं झालं असतं. आज मिळाला असता तर म्हणजे बरं झालं असतं. अहो टीव्ही रूम आहे ना घरात, तिथे आहे ना टीव्ही. तू खाली आहे ना, खाली येतो कसं जाणार. आम्ही म्हातारी माणसं, पाय दुखतात जिने उतरायचे वगैरे. हां तर तुम्ही मला माझ्याच रूममध्ये जर टीव्ही दिलात तर बरं पडेल. म्हणजे जरासं माझं पण मन रमेल. दुपार सकाळ संध्याकाळ मी जरा टीव्ही बघून आनंद घेत राहीन. ऐका तुम्ही ना स्वानंदी मॅडमला सांगा, त्या मॅनेज करून देतील तुम्हाला टीव्ही. हां स्वानंदी मॅम. स्वानंदी मॅमला सांगून काय उपयोग होणार आहे. त्या तर मला टपलेल्याच आहे तिकडनं बाहेर जा म्हणायला. ऐका ना, मी आत्ता ना खूप कामात आहे. मी आत्ता तुमच्याशी नाही बोलू शकत फोनवर. हां हो 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 चालेल. बरं 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 ठेवा ठेवा फोन ठेवा. टीव्ही झालं आज होईल ना टीव्हीचं, बघून घ्या जरासं. हो 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 बघतो. ठीक आहे. तुम्ही सांगितलं तसंच बोलले मी. हुशार आहात तुम्ही. ऑल ओके ना. स्वानंदी मॅडमच्या आई घर सोडून आपल्याकडे आल्यात राहायला. त्यांच्यासाठी गेस्ट रूम मध्ये टीव्ही लावायचा आहे. ते करून टाक लवकर. करतो. नाही मलाही कळतं ना की ग्लोबल मार्केट डाऊन आहे सध्या, काय परिस्थिती येते. अहो पण सर माझा पगार त्याच्याही मागच्या 2 महिन्याचा झाला नाहीये. त्याचं कोणी जस्टिफिकेशन दिलंच नाहीये मला. नाही मला सांगा, माझा पगार नाही झाला तर मी घर कसं चालवणार आहे माझं. सर सर आय अंडरस्टँड आहे. बघा मी सुद्धा एक टीम प्लेअर आहे. नाही मला सांगा ना, मी कधी अशा फुकट सुट्ट्या घेतल्यात का? नाही ना. मग माझी सॅलरी का नाही केलीत अजून? ऐका ना, मी तुमच्याकडे कोणताही उधार नाही मागत आहे. मी ना माझ्या कामाचं रेम्युनरेशन मागतोय बस. नाही मला नाही माहित सर, तुम्ही माझी सॅलरी प्रोसेस करा बस, प्लीज करा. रो सो इट्स ओके, काम डाऊन. हे घे कॉफी घे. रो घे ना कॉफी घे. अगं नकोय मला कॉफी. तुला एकदा सांगितलेलं नाही कळत का धीरा? का सतत सगळ्या गोष्टींचा हट्ट करायचा असतो तुला? रो इट्स ओके, चिल, शांत हो आधी. मला कळते तू ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड आहेस, पण माझ्यावर नको ना चिडचिड करूस. तुला पगार वेळेत नाही मिळाला ह्यात माझी चूक नाही आहे ना. मी तुला बोललो तुझी चूक आहे. हा तुला बोललो का तुझी चूक आहे? नाही ना. धीरा जशी तुला स्पेस हवी असते ना, तशीच मला सुद्धा स्पेस हवी आहे. याचा कधी विचार केलायस का तू? व्हॉट स्पेस? हा रो, व्हॉट स्पेस यू आर टॉकिंग अबाउट? मला वाटतं लग्नानंतर आपल्याला इनफ स्पेस मिळाली आहे, मोर दॅन इनफ, यु नो. अँड ऑल थँक्स टू युअर मदर. आईंमुळे आपण लग्नानंतर बऱ्याचदा वेगळे राहिलो, सो खूप जास्त स्पेस मिळाली आपल्याला. प्लीज नॉट नाउ प्लीज. ओके फाईन, नॉट नाउ ना, ठीक आहे. तुला स्पेस हवी ना, घे तू स्पेस, पण माझ्याशी प्लीज असं रूडली नको बोलूस. ओके एक मिनिट, मी ना रूडली नाही बोलत आहे तुझ्याशी. मी तुला कळकळीची विनंती करतोय, कारण माझा पेशन्स संपत चाललाय. अरे पण माझ्याशी असं. बाबा बाबा काय झालं तिकडे?
बाबा, आर यू ओके? थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेते. मम्मा आली आहे ना? मम्मा दादा, मम्मा नाही आली आहे? हा, बाबा आई कुठे आहे? सांगा ना, काय झालं? नाही आली. एवढूसा टीव्ही मागितला होता, एवढा भला मोठा आणून दिला, कशाला एवढं सगळं करायचं जावई बापून? किती महाग असेल नाही? 2-3 लाख 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 लाख. हा, काय झालं? 2-3 लाखाचा टीव्ही आहे हा. हो, स्वस्त आहे. अरे जावई बापूंनी माझ्यासाठी एवढा महागडा टीव्ही, मी एवढूसा टीव्ही मागवला तर कशाला एवढा? श्रीमंती थाट काही वेगळाच असता. बघा ना, आमच्याकडे टीव्ही आहे ना, 3 महिने हप्ते भरत होतो आम्ही. अच्छा. आम्हाला कुठे परवडे? आता त्याचा तर रिमोट पण नाही परवडणार आम्हाला. मोठ्या लोकांचे सगळे मोठे थाट असतात नाही? छान वाटलं. थँक्यू. हे घ्या. आणि आता हा रिमोट तुमच्या हातात आलाय आणि रिमोटचा कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवायचा. मग तो टीव्हीचा असेल किंवा घराचा. आणखीन काय लागलं तर सांगा. हा, एन्जॉय. आलेच मी. बापरे, अगदी हात जोडून तिला विनंती केली, पण नाही आली ती. अशक्य आहे ही बाई, अशक्य आहे. आता ती तिथे राहून माझ्या नंदूला सतत मानसिक त्रास देत राहणार. वयानुसार तिचा मूर्खपणा सुद्धा वाढत चाललाय. पण मी काहीच करू शकत नाही. हतबल झालोय रे मी. हतबल झालोय. सुश, ऐक ना, तू बाबांबरोबर राहा ना थोडा वेळ. कळलं तुला मी का वेगळं राहायला नाही म्हणत असतो ते? कळलं का? तुझा एक डिसिजन अधिरा या घरावर किती भारी पडतोयस बघतेस ना. घरात काय चाललंय तरी तुझं वेगळंच म्हणणं आहे काहीतरी. तू मस्त छान. या. आई, काय चाललंय हे सगळं? टीव्ही कुठून आला आता? कुठून नाही, तुला झाला तो स्वतःच्या पायाने चालत चालत येणार आहे का तो? राजवाड्यांकडे मी फोन करून टीव्ही मागितला, विनंती केली त्यांना, आला टीव्ही. तू राजवाड्यांकडे टीव्ही मागून घेतलास? मग कोणाकडे मागणार? घराचे मालक तेच आहेत ना, त्यांच्याकडेच मागायचा ना. मग मला टीव्ही पाहिजे होता, मी त्यांना फोन केला, विनंती केली, आला टीव्ही. तू त्यांना फोन केला मग होता? काय ते तुला सांगितल्यानंतर काय तू काय आणून देणार होतीस? वा, काय असं कोण वागतं आई? मी का? बिझी असतात. मी पण त्यांना फोन करत नाही असं रेग्युलरली, आणि तू तू त्यांच्याकडे टीव्ही मागून घेतलास. एक तर तू अशी त्यांच्या घरी येऊन राहतेस. मग एवढे बिझी असतात बोलतेस ना तू. बिझी असून देखील त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. 2 शब्द प्रेमाने ते माझ्याशी बोलले ते वेळात वेळ काढून. आणि तू एवढ्या मोठ्या घरामध्ये तू फिरकलीस का? मी आल्यापासून आली सुद्धाच का मला विचारायला? येतेस ती फक्त भांड्यासाठी येतेस, अजून काय नाही, बस. आई, तुला कळतंय का तू काय वागतेस?